दसरा मेळाव्यावरनं जे काही राजकारण सुरू आहे त्याबद्दल चर्चा करण्यासाठी आता आपल्यासोबत आहे भाजपचे माध्यम प्रतिनिधी नवनाथ बन. त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. पण त्याआधी आपण पाहूयात आज आम्ही विचारलेल्या प्रश्नावरती प्रेक्षकांनी काय मत नोंदवलंय ते. त्यासाठी जाऊयात मीडिया सेंटरला. आजच्या प्रश्नावरती पहिल्या प्रश्नावरती आलेल्या प्रतिक्रिया आपण बघतोय. ऋषिकेश गोरे यांनी एक्सपोस्टवरनं प्रतिक्रिया दिली आहे. भव्य असावा की साधा हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, कारण मेळावा जनतेच्या पैशातनं होत नाही, पण महायुती सरकार जनतेचा पैसा जाहिरातबाजीवरती खर्च करते हे नक्की लक्षात घ्यायला हवं. एक्सवरनं पुढची प्रतिक्रिया आहे शंतनू गौतम यांची. ज्याला आजचे सामाजिक वातावरण भान आहे त्यांनी आपल्या पद्धतीने आत्मपरीक्षण करून निर्णय घेतला पाहिजे. शेवटी ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पुढची प्रतिक्रिया आपण पाहणार आहोत युट्यूबवरनं आलेली सोपान सपकाळ यांची. मेळाव्यास उपस्थित राहणारे बहुतांश शिवसैनिक ग्रामीण भागातील असल्यामुळे आणि सध्याची अतिवृष्टी आणि पुराची परिस्थिती बघता मेळावा साध्या पद्धतीनेच घ्यावा. युट्यूबवरनं आपल्याला प्रसाद माने पुढची प्रतिक्रिया देत आहेत. महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय, तरी सुद्धा दसरा मेळावा ऑनलाईन कोणीच घेणार नाही. पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यंदाचा दसरा मेळावा नेत्यांसाठी महत्वाचा आहे. फेसबुकवरनं पुढची प्रतिक्रिया तुकाराम सोनावणे यांनी दिलेली आहे. दसरा मेळाव्यामध्ये येणाऱ्या कार्यकर्त्यांना प्रत्येकी 100 रुपये चार्ज लावून जमा होईल तो पैसा शेतकऱ्यांना मदत म्हणून दिला तर चांगलं होईल, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. फेसबुकवरची पुढची प्रतिक्रिया विठ्ठल दहीफळे यांची. दसरा मेळावा नसावा, त्यावर खर्च होणारा पैसा गोरगरीब पूरग्रस्त शेतकऱ्यांना देण्यात यावा आणि सर्व नेत्यांनी फेसबुकवरती लाईव्ह येऊन आपले विचार मांडावेत, असं त्यांचं मत आहे.